नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती एक्झाम 2026 यामध्ये आपण मागील प्रश्नपत्रीतील प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। यामध्ये आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यावरील प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि प्रश्न आहे, वळणेश्वर ब्रिज कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर येत असल्यास 3 ते 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या व्हिडिओमधून आपली रिव्हिजन पण या ठिकाणी होत जाईल। आणि योग्य उत्तर आहे रत्नागिरी। पुढील प्रश्न आहे, नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्धा। नागपूर प्रशासकीय विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे येतात। आणि पुढील प्रश्न आहे, पिंपरोळ टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमरावती। पुढील प्रश्न आहे, मळवली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे। पुढील प्रश्न आहे, सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या नदीवर आहे? आणि योग्य उत्तर आहे मधु नदी। पुढील प्रश्न आहे, तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर। पुढील प्रश्न आहे, पूर्णा आणि चंद्रभागा नदीचा संगमस्थळ रामतीर्थ अमरावतीतील कोणत्या तालुक्यात आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दयापूर। पुढील प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आणि योग्य उत्तर आहे थरसा। पुढील प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1983। पुढील प्रश्न आहे, अमरावतीतील कोणत्या तालुक्याचा समावेश मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये होतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धारणी। पुढील प्रश्न आहे, मानसिंग देव अभयारण्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2010। पुढील प्रश्न आहे, वर्धा जिल्ह्यातील आर्वी हे ठिकाण डॅश गायींसाठी प्रसिद्ध आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गवळाऊ। पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अंडी उबळवणे केंद्र स्थापन करण्यात आले आहे? आणि योग्य उत्तर आहे नागपूर येथे शासकीय कुक्कुटपालन प्रकल्पाअंतर्गत अंडी उबळणी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे। पुढील प्रश्न आहे, मसुदा समितीमध्ये किती सभासद होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7। पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे सेक्रेटरी कोण होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे HVR अय्यंगार। प्रश्न आहे, राज्याचा महाअधिवक्ता यासाठी संविधानाच्या कोणत्या कलमात तरतूद आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 165। पुढील प्रश्न आहे, भगतसिंग किशोरिया यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते? आणि योग्य उत्तर आहे 22वे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दक्षिण पश्चिम नागपूर। पुढील प्रश्न आहे, नुकत्याच पुढीलपैकी कोणत्या अमरावतीच्या शास्त्रज्ञांची निवड स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोच्च 2% शास्त्रज्ञांमध्ये झाली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर महेंद्र राय। पुढील प्रश्न आहे, HDFC बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1994। पुढील प्रश्न आहे, केरळमध्ये डॅश ह्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थान्या नाथन। पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे पसरत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लेग। हा आजार उंदीर किंवा पिसवांमुळे पसरतो। पुढील प्रश्न आहे,
राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख कोण असतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्याचे गृहमंत्री. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लवाद. आणि पुढील प्रश्न आहे, अनुपम अमेय सुपर कॉम्प्युटर कोणी विकसित केला? आणि याचं योग्य उत्तर आहे BARC भाभा अणु संशोधन केंद्र. पुढील प्रश्न आहे, निसर्गात नसलेल्या व्यक्तींसाठी योग्य अलंकारिक शब्द ओळखा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पांढरा कावळा. पुढील प्रश्न आहे, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सप्तशृंगी. पुढील प्रश्न आहे, पर्वतवासी, हत्ती, शिसे, सर्प हे अनेक अर्थ कोणत्या एका शब्दासाठी आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाग. पुढील प्रश्न आहे, अनेक शब्द समूहासाठी एक शब्द ओळखा. नियम, शिस्त यानुसार इतरांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. आणि योग्य उत्तर आहे प्रतोद. पुढील प्रश्न आहे, तडाग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि योग्य उत्तर आहे निझर. पुढील प्रश्न आहे, अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आणि योग्य उत्तर आहे पिंपळ. पुढील प्रश्न आहे, वाघ म्हटले तरी खातोच आणि डॅश ही म्हण पूर्ण करा. आणि योग्य उत्तर आहे वाघो म्हटले तरी खातोच. आणि प्रश्न आहे, पुढील वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ शोधा. धूळ भेट होणे. याचा योग्य उत्तर आहे उभ्या उभ्या भेट होणे. पुढील प्रश्न आहे, लेखनात एखादा शब्द, वाक्यांश किंवा वाक्य लिहिले राहिले असल्यास ते ज्या ठिकाणी लिहायचे आहे त्या ठिकाणी डॅश हे चिन्ह वापरतात. आणि योग्य उत्तर आहे काकपद. पुढील प्रश्न आहे, जुगुत्सा हे स्थायीभाव कोणत्या रसामध्ये दाखवले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बीभत्स्य रस. पुढील प्रश्न आहे, कदान्नोही वाढी शरद दुधा तुनी काढी शरदत कदा कदा धन्वी जोडी वारावरी सोडी तधी कदा. अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे लाटानुप्रास. पुढील प्रश्न आहे, रंगरंगोटी केल्याशिवाय घर सुंदर दिसत नाही. या वाक्याचा होकारार्थी वाक्य करा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते. पुढील प्रश्न आहे, सरकशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत. या वाक्याचा प्रकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे केवल वाक्य. पुढील प्रश्न आहे, देव त्याचे भले करो. या वाक्याचा प्रकार कोणता? आणि योग्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. पुढील प्रश्न आहे, नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात. आणि योग्य उत्तर आहे अकरणरूपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.